महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये शिकणाऱ्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना नमस्कार तसेच हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण आत्ता नुकत्याच सर्क्युलेट झालेल्या नवीन सर्क्युलरबद्दल माहिती घेणार आहोत. आपले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक हे नुकत्याच काही वर्षांपासून डिजिटल ॲटोमायझेशनकडे वळण घेत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवीन सर्क्युलरबद्दल आज आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर ते पुढीलप्रमाणे आहे. सब्जेक्ट आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑनलाईन ट्रान्समिशन ऑफ MBBS क्वेश्चन पेपर्स ड्युरिंग विंटर 2024 फेज 3 एक्झामिनेशन पेपर. तर सदर सर्क्युलरमध्ये विद्यापीठाने असं म्हटलेलं आहे की वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट all MUHS affiliated colleges successfully completed online answer book scanning and on-screen assessment of all courses during summer 2024 University Theory Examination. म्हणजेच त्याचा अर्थ असा की समर 2024च्या एक्झामपासून विद्यापीठाने ऑनलाईन आन्सर बुक स्कॅनिंग तसेच ऑन स्क्रीन असेसमेंट म्हणजेच ऑनलाईन क्वेश्चन पेपर चेकिंग हे सक्सेसफुली गोष्ट कंप्लीट केलेली आहे. तर आता नेक्स्ट नाऊ द युनिव्हर्सिटी इज प्लीज टू अनाऊन्स दॅट द नेक्स्ट स्टेप टुवर्ड्स ॲटोमायझेशन दॅट इज ऑनलाईन ट्रान्समिशन ऑफ क्वेश्चन पेपर्स OTQP ॲट थेरी एक्झामिनेशन सेंटर. याचा अर्थ असा की विद्यापीठ आता एक नवीन स्टेप अंमलात आणणार आहे. त्याच म्हणजेच ऑनलाईन ट्रान्समिशन ऑफ क्वेश्चन पेपर्स. परंतु ऑनलाईन ट्रान्समिशन ऑफ क्वेश्चन पेपर्स म्हणजे नेमकं काय हे आपण आधी जाणून घेऊयात. जसे यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जेव्हा परीक्षा आयोजित करत होते तेव्हा परीक्षा केंद्रांवर ज्या क्वेश्चन पेपर आपल्याला विद्यार्थ्यांना परीक्षेत बसल्यानंतर मिळायच्या त्या आता ऑनलाईन ट्रान्समिशन त्याच्यामध्ये होणार आहे. म्हणजेच त्या प्रश्नपत्रिका आत्ता विद्यापीठाने डायरेक्टली एक्झाम सेंटरवर एक्झामच्या दिवशी पाठवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे तुमचा ज्या दिवशी ज्यावेळी एक्झामचा तो पेपर असणार आहे, जो रिस्पेक्टिव्ह पेपर असेल, त्याच दिवशी सकाळी तो पेपर त्या एक्झाम सेंटरवर विद्यापीठाने पाठवण्याचं ठरवलेलं आहे, तेही ऑनलाईन ट्रान्समिशनद्वारे. तर पुढे अ पायलट स्टडी फॉर ऑनलाईन ट्रान्समिशन ऑफ क्वेश्चन पेपर्स ऑफ MBBS थर्ड फर्स्ट पार्ट अँड MBBS थर्ड सेकंड पार्ट फॉर अपकमिंग एक्झामिनेशन दॅट इज ड्युरिंग विंटर 2024 फेज 3 एक्झामिनेशन विच इज कमेन्सिंग फ्रॉम 18th January 2025. सध्या ही प्रक्रिया पहिल्यांदा MBBS थर्ड इयरसाठी पार पडणार आहे. तर त्यामुळे या सदर नवीन प्रक्रियेमुळे नवीन काही चेंजेस विद्यापीठाने केलेले आहेत. तर ते असे आहेत की मॉर्निंग सेशन जो आहे ते विद्यार्थी शार्प 9 वाजता सकाळी एक्झाम सेंटरवर पोहोचलेले असतील आणि इव्हिनिंग सेशनमध्ये विद्यार्थी हा शार्प 1 वाजता दुपारी 1 वाजता सेंटरवर पोहोचलेला असेल. विद्यापीठाने विनंती केलेली आहे द डीन प्रिन्सिपल सेंटर इन्चार्ज अँड सेंटर ऑब्झर्वर आर काइंडली रिक्वेस्टेड टू स्ट्रिक्टली अडेअर टू these updated timings and extend their full cooperation to ensure that successful implementation for the online question paper transmission system by giving wide publicity to your student by displaying this circular at college notice board through online and offline mode. तरी ही नवीन प्रक्रिया विद्यापीठाने सर्वांच्या कोऑपरेशननीच सक्सेस होईल असं सांगितलेले आहे. तरीही सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की विद्यार्थ्यांनी जो टायमिंग दिलेला आहे मॉर्निंग सेशनचा 9 AM आणि इव्हिनिंग सेशनचा 1 PM या नवीन अपडेटेड टाईमकडे लक्ष द्यावं. सदर प्रक्रिया जरी आत्ता MBBS पार्टसाठी चालू झालेली असेल तरीही समर
2025पासून ही प्रक्रिया सर्व विभागांना लागू करण्यात येणार आहे, असे विद्यापीठाने कळवलेले आहे. सर्वांनी याकडे लक्ष देऊन आपला टाईम मॅनेजमेंट साधावा. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार. धन्यवाद.